गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण निघालो होतो तिरुपती तिरुमला दर्शनसाठी. तिरुपती तिरुमला दर्शनला जाण्याचं दरवर्षीप्रमाणे आपलं ह्या वर्षीचं पण नियोजन होतं, पण ह्या वर्षी थोडं 2 महिने लेट झालं. प्रोग्राम करत नियोजन करत पण असं वाटलं की ह्या वर्षी जाते का नाही, पण शेवटी जायचं आमचं ठरलं आणि आम्ही निघालो. सकाळी 5:30ला निघताच आम्ही गोवा वेस्टला नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर चित्रदुर्गला जेवण केलं. चित्रदुर्ग जेवण करून तिरुपतीमध्ये 7:30च्या दरम्यान पोचलो. 7:30च्या दरम्यान आम्ही SSD टोकन घेतलं, कारण की दर्शन त्यानं फास्ट होतं म्हणून. दर्शन फास्ट होतं त्यामुळे निघालो. तिथून टोकन घेतल्यानंतर तिरुपतीच्या ठिकाणी तिथनं पुढं आपल्याला तिरुमलाला जायचं. तिरुमलाला जाताना आम्हाला तिरुमलाला जाण्यासाठी इथून एंट्री आहे. एंट्री गेटला आपला गेट बंद होतं, कारण की जंगलाचा रस्ता असल्यामुळे त्या जंगली मार्गाला हा 3 तासासाठी रस्ता बंद असतो, 12 ते 3 या दरम्यान. पण आमच्या लक्षात आलं नाही की आज आपण पोचलो 12:15. मग त्यामुळे आम्ही तिथंच थांबलो. 3 तास वाट बघितल्यानंतर त्या गेटच्या जवळ बसून केल्यानंतर आम्ही निघालो होतो परत तिरुमलाला पोचताच ही कमान आपले स्वागत करते. कमानचं स्वागत झाल्यानंतर आपण ते टोकन घेतलं रूमचं टोकन घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली ही रूम होती. रूम घेतल्यानंतर रूमचा शेजारचा परिसर आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी हा अशाच प्रकारचे रूमचा परिसर, निसर्गरम्य वातावरण, स्वच्छता बाबतीत बोलायचं झालं तर ह्या भारतातलं सगळ्यात जास्त स्वच्छ असलेलं हे तिरुमला देवस्थान. असं वाटतं की या ठिकाणी जावंच ना. आम्ही आपल्या दर्शनासाठी पुढे चालत निघालो होतो. आमच्या रूमपासून दर्शन लाईन होते 3 किलोमीटरच्या अंतरावरती. चालत निघाल्यानंतर आपल्याला जाता दर्शन लाईनीकडे हे शॉपिंग सेंटर लागतं. शॉपिंग सेंटरमध्ये तुम्ही खरेदी करू शकता विविध प्रकारच्या. शॉपिंग सेंटरमध्ये आम्ही थोडंफार खरेदी करून मग आमची पुढे केलेली होती. आम्हाला कळाले की असं दर्शन 16, 17 तास लागले, पण आमच्याकडे SSD टोकन असल्यामुळे आम्हाला काय एवढं वाटलं नाही. तरी पण आम्हाला 6 तास गेले. इथून पुढे होते दर्शन लाईनीच्या तिकीटची एंट्री. 300 रुपयाचे पास असतात, 1000 रुपयाचे असतात, 10,000 रुपयाचे असतात, लाखाचे आहेत, 10 लाखाचे आहेत. आपल्याकडे होतं फ्री दर्शनचं SSD टोकन. त्यामुळे आपली दर्शन लाईन पुढच्या बाजून होती. पुढच्या बाजूनंतर दर्शन लाईनमध्ये आम्ही एंट्री केलो. दर्शन लाईनमध्ये भरपूर प्रमाणात गर्दी त्या दिवशी होती. बघू शकता हे कशा प्रकारे दर्शन लाईनीसाठी गर्दी. ही आमची दर्शन लाईन SSD टोकन असल्यामुळे दर्शन लाईन जास्ती काही गर्दी नव्हती. दर्शन मोबाईल जमा करून घेतलं. जमा करून बाहेरनंतर आमचा मोबाईल घेऊन आम्ही हे पहिला शूट केलं. तर दर्शन झालं असं विस्मरणीय असं वाटलं की तिथंच राहावं आतमध्ये, पण आतमध्ये अलाउड नाही बसण्यासाठी. आम्ही बाहेर येऊन थोडासा वेळ घालवला. त्यानंतर परत आपल्या कामाला लागलो. रात्रीचे 12 वाजले होते आमच्यासाठी. आम्ही दर्शन लाईनीमध्ये गेलो होतो 6 वाजता. 12 वर्ष दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. परत आपल्या सांगलीच्या रस्त्याने निघालो. आम्ही रात्रीचा प्रवास करून शेवटी आम्ही सांगलीमध्ये पोचलो. सकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता तिरुमला तिरुपतीचं देवस्थान मंदिर. भरपूर काही कहाण्या आहेत त्या, पण आम्हाला अनुभव आहे की देवस्थानात म्हणलं देवाचं दर्शन एकदा जर घेतलं तर परत प्रत्येक वर्षी यावं असं वाटतं. मन भरत नाही असं एवढंसं या देवाचं आहे. सांगण्यासाठी कमी पडेल शब्द, एवढे हे देवाचे वरती श्रद्धा आहे लोकांची. तशीच माझी पण आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार.